प्राध्यापक सतीश माने, चेअरमन जयप्रकाश एज्युकेशन सोसायटी पेडकाळ पडगाव, ज्यांनी आज आपल्यासमोर त्यांचं मत मांडलं उत्कृष्ट हिंदीमध्ये, ते डॉक्टर बालमुकुंद पांडे, माझे मित्र डॉक्टर चंद्रवदन नाईक, डॉक्टर प्रोफेसर राधाकृष्ण जोशी आणि पाठक सर, प्राचार्य सर, तिसरे सर आणि समोर उपस्थित असलेले आमचे सर्व मित्र बंधू भगिनी. हा जो सेमिनारचा टॉपिक आहे अत्यंत महत्त्वाचा पण क्लिष्टसुद्धा आहे, म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम अँड मल्टी डिसिप्लिनरी होलिस्टिक एज्युकेशन इन इंडिया. म्हणजे ज्यांनी प्रपोजल पाठवलं त्यांच्यासाठी एक टाळ्याचा महत्त्वाचा आहे. त्याचं कारण आहे की आपण सर्व इतिहासाचे विद्यार्थी आहोत, प्राध्यापक आहोत बरीच जण, आणि आपल्याला माहीत असते की इंडियन नॉलेज सिस्टीम काय आहे, पण त्याचा संबंध एका होलिस्टिक एज्युकेशनच्या पद्धतीशी जोडणे हा एक महत्त्वाचा आणि अतिशय ॲम्बिशियस असा विषय आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं की पांडेजींनी सांगितलं, पाठकजींनी सांगितलं, चंद्रवदननी सांगितलं की एक फार वैभवशाली आपल्याला परंपरा आहे. म्हणजे मला आठवते की अगदी लहानपणापासून, म्हणजे मी प्राचीनचा जरी विद्यार्थी नसलो तरी शाळेच्या पुस्तकांपासून नंतर अनेक इकडच्या तिकडच्या वाचनामध्ये माझ्यासमोर आलेलं आहे की 18 विद्या आणि 64 कला. आणि ते नेहमी मला वाटायचं की हे 18 काय आहेत, कारण ते नुसतं सांगायचे 18 आहेत, पण आज यांनी सांगितलं की काय काय आहेत. त्यात वेद आहेत, उपवेद आहेत आणि अनेक आहेत, ज्योतिष वगैरे. त्यात 18 ते थिअरॉटिकल आहे, म्हणजे त्या सैद्धांतिक मांडणी असलेली ही विद्या आहे. आणि 64 कला आहे. आता त्या मी नंतरच्या काळात बघितलं की मोठी यादी आहे कलांची, आणि तुम्ही जर बघितलं तर त्या यादीमध्ये तुम्हाला काहीच कला अशा दिसतात की त्या आजपर्यंत आपल्यापर्यंत टिकून राहू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ शिल्पकला, त्या टिकलेल्या आहेत, आज आपण त्या बघू शकतो. आपण आधी अनेक वेळा खिद्रापूरला तुम्ही जर गेला तर तुम्हाला चाट पडतो माणूस की कसं हे केलं, कारण ते टिकलं, दगडात होतं म्हणून टिकलं. बाकीच्या ज्या आहेत बहुतेक 60 त्या टिकलेल्या नाही, आणि त्या सगळ्या कारागिरांच्या कला आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे हे जे सगळं थेअरी आणि प्रॅक्टिकलचं जे मिक्स होतं ते प्राचीन भारतातलं एक सर्वात महत्त्वाची उपलब्धी होती, आणि त्या खालपर्यंत त्या आलेल्या आहेत. म्हणजे कारागीर लोकांना इतक्या प्रचंड प्रमाणात प्रशिक्षण किंवा त्यांचं तंत्रज्ञान विकसित झालेलं होतं. मला वाटत नाही दुसरीकडं कुठं इतक्या म्हणजे बारीकेच्यामध्ये ते विकसित झालं असेल. आणि आपल्याला मग नंतर दिसतंय की मुघल पण, म्हणजे बाबराने ते लिहिलेलं आहे ते तुजुकेमध्ये की इथं एक गोष्ट चांगली आहे, बाकी सगळ्या शिव्या घालतो, पण एक गोष्ट चांगली आहे की इथं भरमसाठ कारागीर उपलब्ध आहे. आणि आपण कधी आपल्याला स्वतःला शेतकऱ्यांचा देश समजायला लागलो मला माहित नाही, कारण मागचे पुरावे बरेच असे आहेत की शेती एक महत्वाचा भाग होता, पण त्याबरोबर कारागिरी पण होती. आणि 64 त्या आहेत ना कला, आणि ते सर्वत्र आहेत आणि खालपर्यंत होत्या त्या, आणि ते ज्ञान परंपरेने खालती येत होतं. आता ही पण बाब आहे की ते येत कसं होतं, आणि ती सगळी यंत्रणा ती थोडीफार शोषणकारी होती. ह्या वादविवादामध्ये आपण जाऊ शकतो, पण ते भाग सोडा, ही परंपरा या कलांच्या हे खालपर्यंत आलेली होती आणि आहे आता सुद्धा. आणि आता आपल्या समोर हे आव्हान आहे की ते आपण ह्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेशी त्याला कसं जोडणार. कारण आपण जरी म्हटलं म्हणजे पाठक सरांनी सांगितलं की इंग्रज आणि हे केलं आणि आपल्या लोकांनी त्यांचं मान्य केलं की म्हणणं, म्हणजे उदाहरणार्थ मॅकॉलेचं जे मिनिट आहे, म्हणजे ज्यामुळे 1835 साली आलेला, त्याने टिप्पण लिहिलं की का भारतीयांना शिक्षण इंग्लिशमधनं द्यायला पाहिजे. तो टिप्पण आहे मिनिट ऑफ लॉर्ड मॅकॉले 1835. आणि त्यानंतर ते इंग्लिश मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला
दिसतं. तर त्यामध्ये आणि आपल्या देशी लोकांनी सुद्धा त्यावर विश्वास ठेवला. आता राजाराम मोहन रॉय हे पहिल्यांदा तिथे गव्हर्नर बेंटिककडे गेले होते की शिक्षण इंग्रजीमध्ये पाहिजे म्हणून. राजाराम मोहन रॉय स्वतःला 5-6 भाषा येत होत्या. संस्कृत पंडित होते, उर्दू येत होती, पर्शियन येत होती, पण तरी इंग्रजी तर येतच होती, पण तरी ते जाऊन तिथं त्यांनी मागणी केली. का? त्याचं एक कारण असं आहे की त्यांना असं वाटायचं की विज्ञान जे आहे काय हे इंग्रजीमधनं आहे. आणि मॅकॉलेचा जो रामबाण युक्तिवाद आहे ज्याच्यामुळे त्याने हे केलं. कारण काय झालं होतं, 14ची कमिटी होती काय, त्यामधले 7 जण म्हणत होते की देशी भाषांमधनं शिक्षण द्यावं, उर्दू किंवा संस्कृत किंवा पर्शियन, आणि 7 जण म्हणत होते इंग्रजी. आणि ती 14ची कमिटी ती नेहमी निर्णय घ्यायची नाही. आणि मग बेंटिकने मॅकॉलेला नेमलं त्याच्यावर अध्यक्ष म्हणून त्या कमिटीवर, कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन. आणि मॅकॉलेने तो मिनिट लिहिला की यांचं असं सगळं आहे, पण विज्ञान आपल्याला जर द्यायचं असेल तर इंग्रजीमध्ये. आणि मग ती इंग्रजीमध्ये. आणि मग पुढं आपली पण काही लोक भारत त्यांच्या इंग्रजीच आहे, पण त्या इंग्रजीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मानसिकतेवर कब्जा घेतलेला आहे काय. आणि नंतरच्या काळात आपल्याला म्हणजे यांच्या जे पारंपरिक ज्ञान आहे ते खालच्या दर्जाचं आहे, आपलं ज्ञान जे आहे पाश्चात्य ज्ञान हे उच्च दर्जाचं. अशा प्रकारचा फरक करून त्याने आपल्या डोक्यावर म्हणजे एका अर्थाने वैचारिक प्रभुत्वच निर्माण केलं. आणि मग त्याला नंतरच्या काळात आपल्याला दिसतं, विशेषतः 19व्या शतकाच्या शेवटी ह्याला एक रिॲक्शन आहे, एक प्रतिकार आलेला आपल्याला दिसून येतो. स्वामी विवेकानंद, अरविंदो किंवा थिओसॉफिकल सोसायटी एक मोठं आपल्याला अभिमान, प्रचंड अभिमान. म्हणजे MM कुंटे, आपले दयानंद सरस्वती सुरुवातीच्या काळात हे त्यांच्या आर्य समाज थिओसॉफी, कारण ती थिओसॉफी ती ब्लावाट्स्की तिकडनं आली होती रशियामधनं ऑलकॉट, आणि इथं येऊन गुण गायला लागले आपलं. आणि इथल्या सर्व आपल्या याचा धर्मांचा अभ्यास करायचा, कम्पॅरेटिव्ह रिलिजन, सिलॉनला जाऊन बुद्धिझम वगैरे सगळ्या. तुम्हाला माहित आहे का, सगळ्या जगाला ईस्टला एक प्रकारचं भारतामधलं ज्ञान देण्यामध्ये ह्या लोकांचा खूप मोठा हात आहे. त्यांनी इंग्रजीमधनं प्रचंड, भारत केवढा मोठा आहे त्यांना फार अभिमान होत आहे थिओसॉफिस्ट लोकांना. पण प्रॉब्लेम काय होता, परत त्यांचं ती गुडविद्या, म्हणजे त्यांना शोध काय घ्यायचा होता भारतीय ज्ञान परंपरेमध्ये, ह्याचा नाही. आज आपण म्हणतो तो नाही, त्याला गुडविद्येचा शोध घ्या. आणि मग तो परत प्रश्नचिन्ह निर्माण. म्हणजे त्यांना कोणतरी पत्र लिहायची. आता ब्लावाट्स्कीला ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम, तोही थिओसॉफिस्ट होता, तो अत्यंत प्रेम करायचा भारतीय याच्यावर, पण त्याला कोणतरी पत्र लिहायचं. तो हिमालयातला कोणतरी एक हे होता, त्या म्हणायचं हुतकुमी, मग यांनी पत्र लिहिलं, इंग्रजीमध्ये पत्र यायचं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवा. आता पण ह्यामुळं आपला एक काही प्रमाणात का होईना भारतीय लोकांनाही कळायला लागलं की अरे आपलं पाश्चात्य लोक काही आहेत की आपल्याला आपल्या ज्ञानाबद्दल चांगलं बोलतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडा स्वाभिमान निर्माण झालेला आपल्याला दिसतंय. आणि मग मला असं वाटतं की सगळ्यात मोठं जे ह्या गोष्टीला दणका देणारं पुस्तक होतं किंवा कार्य होतं ते म्हणजे हिंद स्वराज, महात्मा गांधींचं. तुम्ही आज देखील छोटं पुस्तक आहे, म्हणजे सगळ्या आधुनिक सभ्यतेवरच प्रश्नचिन्ह उभा केले महात्मा गांधी. शिक्षण, आधुनिक शिक्षण कसं वाईट आहे, वकील कसे वाईट आहे, डॉक्टर कसे वाईट आहे, आणि आपलं कसं चांगलं आहे, पारंपरिक हे कसं आहे, आपली भूमिका काय असायला पाहिजे. हिंद स्वराज मला वाटते IKS कसा का महत्वाचा आहे हे सांगणारं मला वाटते फाउंडेशनल टेक्स्ट आहे की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा सगळ्या आधुनिक ह्याच्यावर सुद्धा म्हणजे एक आक्रमण केलं गेलं, वैचारिक विरोध दर्शवला गेला. आणि
हे एक असं महत्वाची उपलब्धी होती. आता प्रश्न हा आहे की आपण पूर्ण काय ते स्वीकारलं नाही. महात्मा गांधी म्हणत होते नई तालीम नई तालीम, की शिक्षणाला काय पाहिजे तर श्रमाची जोड पाहिजे, अमुक पाहिजे, चारित्र्य सुधारणं हा शिक्षणाचा काम आहे. आज आपल्या पाश्चात्य एज्युकेशन सिस्टीमचं काय तत्व आहे? शाळा, परीक्षा, मार्क, चांगलं पॅकेज, चांगली नोकरी आणि उपभोग वस्तूंचा. हे आपली सगळी इंजिनियर आणि हे आहे यांचं. त्यांना त्यामध्ये कुठेही देश येत नाही, समाजसेवा येत नाही, काय येत नाही, काहीच येत नाही या इक्वेशन. आणि हे आपले आव्हान आहे की आपल्या परंपरा, म्हणजे उदाहरणार्थ भारतीय परंपरा, तुम्ही आता मी काय प्राचीनचा विद्यार्थी नाही आहे, पण मी थोडंफार इकडे तिकडे वाचलेलं आहे आणि मला ही कल्पना आहे की प्राचीन ज्ञान परंपरा, भारतीय ज्ञान परंपरा ही ज्ञानाला दुसऱ्यावर कब्जा निर्माण करण्यासाठी वापरा असं सांगत नाही. ती स्वतःवर ताबा निर्माण करण्यासाठी आहे ज्ञान. आता ही परंपरा आहे ही आपली. आपण पाश्चात्य लोक हे ज्ञान दुसऱ्यावर, म्हणजे ब्रिटिश आले, सरांनी सांगितलं ब्रिटिश आले का अभ्यास केला आपला? कारण त्यांना आपल्यावर कब्जा निर्माण करायचा होता, आधिपत्य निर्माण करायचं. ही त्यांची भूमिका होती. ज्ञानाचा वापर दुसऱ्यांवर हे करण्याचा हा वापर भारतीय ज्ञान परंपरेचा नाही आहे, हे लक्षात. भारतीय ज्ञान परंपरेमध्ये सगळं जे आहे कसं काय असेल ना, ते स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी, मोक्ष, यातनं मुक्ती, आणि पुढं ते सगळं बुद्धाने आणि महावीरांनी ते सगळं पुढं नेलं. आपण आपल्यावर हे करण्यासाठी शिक्षण घेतो. आणि इथं उलट आहे. ही परंपरा अशी जोड आपण देणार आहे की नाही, हे दिल्याशिवाय होलिस्टिक होऊ शकते का? दुसरी गोष्ट, भारतीय ज्ञान परंपरेमध्ये एक सत्य असं काय नाही आहे. म्हणजे जे दुसऱ्या धर्मात सांगतात काय की एकच अंतिम आहे, तसं आपल्यामध्ये एक अंतिम नाही आहे. अनेक आहे, प्लुरॅलिटी आहे, खूप मार्ग आहेत. आणि मग ते आहेत, मग वेगवेगळे माणसं वेगवेगळ्या प्रकारे जातात. तुम्ही एक परंपरा सांगितली की तुम्ही जर ज्ञानी माणसाला विचारलं, दुसरी एक उलटी जाणारी परंपरा असते आपल्या. काय चारवादची एक परंपरा आहेच की. आणि प्रत्येक तुमच्या धर्मशास्त्रामध्ये ते चारवाद येतोयच, म्हणजे त्याला देतातच. कारण आपली तिसरी एक परंपरा आहे भारतीय ज्ञान परंपरेची, ती म्हणजे वाद परंपरा, पूर्वपक्ष. सर म्हणाले की डायलॉग, हे तुम्ही जर हिंद स्वराज जरी बघितलं तर तो डायलॉग आहे एडिटर आणि त्या माणसा म्हणजे संपादकामध्ये, आणि कारण तो डायलॉग असतोय. वाद विवाद करणं हे आपला एक परंपरेचा भाग आहे. तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात तुम्ही बघा ग्रंथांमध्ये, धार्मिक पण आणि दुसऱ्या पण, ते वादविवाद असतो. आणि मग शेवटी कोणतरी जिंकते. भगवद्गीता तर काय वादच आहे ना. म्हणजे तो कृष्णाला अर्जुन जे सांगत असतो काय आहे, प्रश्न उत्तरच आहे. आणि मग त्यांनी दिलेलं उत्तर आहे त्याच्यावर आणखीन एक प्रश्न. म्हणजे आपल्याला ही प्रश्न विचारून ज्ञान निर्मितीची आपली परंपरा आहे. काय ती तिकडनं रिसर्च आता ती वेगळीकडनं सांगतात, पण हे आपल्या परंपरेची इथं जोड द्यायला पाहिजे. आधुनिक शिक्षणामध्ये त्यांना सांगायला पाहिजे की कसं आपल्या परंपरेमध्ये ही वादविवादाची परंपरा आहे, ही प्रश्न विचारायची परंपरा आहे, उत्तर शोधण्याची परंपरा आहे. आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट, सगळ्यात मोठं जे आहे, जे आम्हाला असं वाटतंय, जे ब्रिटिश मानसिकता, मी इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळं त्याच्यावर मी जास्त हे करतो, सगळ्यात मोठा प्रभाव जो ब्रिटिश आणि पाश्चात्य विचारांनी आपल्यावर टाकला तो म्हणजे आपल्याला हे सांगणे की काळ जो आहे, काळ आणि वेळ हा सरळ रेषेत पुढे जातो, लिनिअरिटी. हे भारतीय परंपरेत नाही. भारतीय परंपरेत सायक्लिसिटी आहे. आपण असं बघत नाही पुढे चांगलाच काळ येणार आहे असं नाही. आपल्याला आपल्या इथं उलट वी आर गोइंग टुवर्ड डिस्ट्रक्शन. आपलं परत विधवा प्रलय येऊन परत दुसरं जे येते, म्हणजे सायकल असते, पुन्हा जन्म होतो.
कुणाबरोबर. इथं तसं नाही आहे. इथं सरळ चाललंय इतिहास आणि आधुनिक इतिहासाचं ही जी दृष्टी आहे की पुढं पुढं चांगलं चांगलं होत जाणार. खरं ऍक्च्युली वाईट व्हायला लागलं. पर्यावरण कुठं गेलं? पर्यावरणाचं काय झालेलं आहे? चांगलं होतंय का? प्रगती होते का? त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय ज्ञान परंपरेत हा एक नेहमी डेव्हलपमेंट, प्रगती किंवा विकास हे जे शब्द आहे हे याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभा करणार. हे इट इज स्केप्टिसिझम. खरंच चाललोय का आपण हे विचारायला शिका. काय करतो? म्हणजे नुसतं भौतिक प्रगती म्हणजे प्रगती आहे का? मानसिक मानसिक आध्यात्मिक प्रगती काही नाही का? हे जे भाग आहे हा जो सगळा आहे हा भारतीय परंपरेचे महत्वाचा भाग आहे ज्याच्या बरोबर आज आपल्या शिक्षणाची नाळ जोडणं अतिशय महत्वाचं. त्याशिवाय ते होलिस्टिक होऊ शकत नाही. म्हणजे आधुनिक एक प्रकारचे तुम्ही आधुनिक ध्येय घेऊन तुम्ही भारतीय ज्ञान परंपरेचा वापर करणं फार अवघड आहे. कारण ते आधुनिक ध्येय तुम्हाला कन्झ्युमरिझम उपभोक्तेकडे नेणार आहे. तर हे म्हणजे आणि हे कसं आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट की आपलं खूप हे होतं म्हणजे वैभव होतं यात काय वाद नाही. आणि ते वैभव एका इस्लामी लेखकांनी टिपून ठेवलेलं आहे. काय? अल बेरुनीचं किताबुल हिंद आहे. मला त्यात थोडी टीका आहे नाही असं नाही, पण जर आपल्याला पाहिजे असलं की काय चीज होतो प्राचीन काळात भारत तर एका या मुस्लिम लेखकाच्या माध्यमातून आपल्याला तो वाचण्यासारखा ग्रंथ. थोडंफार त्यांनी लिहिलं ते काय प्रेज्युडिस पूर्वग्रह असतातच आणि त्याचा तो पूर्वग्रह होता तेवढे 2-4 पॅराग्राफ सोडून दे. बाकी त्यांनी लिहिलेलं की कसं भारतात किती मोठ्या प्रमाणात हे होतं म्हणजे विज्ञान पसरलेलं होतं. आणि आताच्या तुलनेत म्हणजे भारत हा त्या तुलनेत जगात नंबर 1. म्हणजे मला मी नेहमी सांगतो की आजची मुलं सगळी अमेरिकेला जातात. मला वाटते 18व्या शतकापर्यंत भारतात जन्माला येणं म्हणजे फार मोठं नशीबच होतं. याचं कारण भारतात लोक मरायची नाही. नुसतं वातावरण वगैरे चांगलं होतं, थंडी नव्हती, पण ह्या सगळ्या भौतिक सुविधा प्रचंड होत्या. लोक आपल्याकडे यायचे, आपण कुठं जायचो नाही. त्याचं कारण इथं समृद्धी होती. हे सगळं प्रचंड ज्ञान विस्तार झालेला होता. आणि अल-बरुनीवरनं ठरलं. आणि अल-बरुनीमध्येच ते किताबुल हिंदमध्येच आपल्याला समजायला लागते की का आपण नंतर कमी झालो. आणि त्यात तो म्हणतो की हे स्वतःला फार शहाणं समजतात. यांना वाटतं यांच्यासारखं कुणाला देश नाही आहे, यांना वाटतं यांच्यासारखं राष्ट्र कुठलं नाही आहे, यांना वाटतं यांच्यासारखा धर्म कुणाला नाही आहे, यांना वाटतं की यांच्यासारखं विज्ञान कुणाचं नाही आहे. यांच्यामध्ये अहंकार पसरलेला आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे. नंतर आपण मग आपल्या तो अहंकार मग ते सर्व एक वेगळी राजवट इथं अस्तित्वात आली. आणि आधीच्या काळात आपण तसं नव्हतो. म्हणजे मला एक प्रसिद्ध वाक्य माहित आहे भ्रतहरीचं की तो म्हणतो की ज्याला स्वतःची परंपरा फक्त माहित आहे त्याला काय माहित आहे. म्हणजे स्वतःची परंपरा माहिती पाहिजेच, पण त्याबरोबर दुसऱ्या परंपरा पण माहिती पाहिजे असं त्या काळात ते म्हटलेलं आहे. ती एवढे आउटवर्ड लुकिंग होती, सगळ्या जगाकडे बघणारी लोक होती. आणि अचानक मुस्लिम आक्रमणाच्या पूर्वसंध्येला आता त्याची अनेक कारणं असतील ते एकदम इनवर्ड लुकिंग झालेलं आपल्याला दिसतंय. आणि मग नंतर ब्रिटिश काळामध्ये ती जी लोक आली, ब्रिटिश लोक ती सुरुवातीला आली, आपला अभ्यास केला आणि आपल्या बद्दलच ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांनीच आपल्याला सांगायचा प्रयत्न केला की आपला इतिहास काय म्हणजे इतिहास. आणि तुम्हाला खरं सांगतो म्हणजे उदाहरणार्थ मी सांग मॅक्स मुलर सरांनी घेतलं. मॅक्स मुलरने वेदांचं भाषांतर केलंय इंग्रजीमध्ये.
आणि त्याचं मी त्याचं हे वाचलं होतं की का वेदांचं मी भाषांतर केलंय, कारण ह्या भारतीय लोकांना त्यांच्या मूळ याच्यापर्यंत मला घेऊन जायचं, म्हणजे नंतर ज्या बदल झालेले आहेत ते नाकारतील. अशा विक्षिप्त प्रकारच्या गोष्टी सुद्धा त्यांच्या मनात, इंग्रजांच्या मनात चालायच्या. आणि ह्या इंग्रजांनी जे आपल्या मनामध्ये त्यांच्या त्या, आणि एक गोष्ट ही पण आहे की भाषेचा फार मोठा प्रॉब्लेम. बरं का, आपण आता असं म्हणून आपल्याला फार आता म्हणणं सोपं आहे की एवढी मोठी ज्ञान परंपरा आहे, पण ती आधीच्या काळात कुणाला ऍक्सेसेबल होती का, हा पण मोठा प्रश्न. म्हणजे ती भाषेचं, संस्कृत भाषेचं जे हे होतं काय, ते काही प्रमाणातच त्या लोकांना, वरच्या ब्राह्मण जातीच्या लोकांनाच ते उपलब्ध होतं, आणि खालचे कनिष्ठ ते ट्रिकल डाऊन व्हायचं नाही असं नाही. महत्वाचे जे त्यांचे विशेषतः फिलॉसॉफिकल मांडणी होती ती खालपर्यंत यायची, पण ग्रंथ त्यांना उपलब्ध नव्हते. आणि मग जे जेवढं खालती प्रवचनातनं याच्यातनं संत वाङ्मयाचं जे आहे तेवढंच ते सामान्य लोकांपर्यंत यायचं. दुसरी गोष्ट जे लोकल नॉलेज आहे, स्थानिक ज्ञान परंपरा जी आहे ती आपल्याकडे डॉक्युमेंटेड नाही आहे. म्हणजे जे काही प्रमाणात आयुर्वेदामध्ये आहेत, पण ते आजीबाईचा बटवा, ती सगळे इकडचे ती खालचे ते डॉक्युमेंटेडच नाही. त्यांचं सुद्धा डॉक्युमेंट होणं अत्यंत महत्त्वाचं असं मला वाटतंय. शेतीबद्दलचं ज्ञान तेच अत्यंत महत्त्वाचं आहे. ते सगळं एक म्हणजे वडिलोपार्जित असल्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे काय होतं, जात व्यवस्थेमुळं, मुलगा हा वडिलांचाच व्यवसाय करत असल्यामुळं तो वडिलांकडनं ते येणं त्याच्याकडे साहजिकच होतं आणि नैसर्गिक होतं. म्हणजे विणकराला शिकवायचं ते त्याचे वडीलच शिकवायचे. काय म्हणजे जरी शाळा वगैरे ज्या आध्यात्मिक ह्याला किंवा धार्मिक ह्याला अनेक शाळा गुरुकुल वगैरे असतील, पण हे जे प्रोफेशनल एज्युकेशन होतं हे त्या जात व्यवस्थेमधनं यायचं, आणि ते खालपर्यंत ते डॉक्युमेंट नाही, आणि ते पण आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे मला वाटते. आज आपल्या समोरचं आव्हान हे आहे की ह्या पारंपरिक ज्ञान परंपरेमधले जे महत्वाचे गुण आहेत त्याचे सांगड आपण आज कशी घालणार, त्या आजच्या शिक्षणाला कशी लावणार आहे. म्हणजे आता आपण अशा परिस्थितीमध्ये आहे की विज्ञानाला जर आपण नाकारू शकत नाही, म्हणजे जे नवीन तांत्रिक बदल चाललेले आहे, नवीन तांत्रिक घडामोडी चाललेल्या आहेत, त्याला आपण सामोरं जायलाच पाहिजे. पण हे सामोरं जाताना ह्या पारंपरिक आपल्या जी ज्ञान परंपरा आहे त्यांच्या भूमिकेला, त्यांच्या वैशिष्ट्याला जर आपण कवटाळलं, जर त्याचा जागा दिली, तर आपण या सगळ्या जागतिकीकरणाच्या जगामध्ये त्या जागतिकीकरणाला व्यवस्थित उत्तर देऊ शकू असं मला वाटतंय. आणि ते ह्या IKS आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट आहे असं मला वाटतं. शिक्षणामध्ये ते येणं यासाठी महत्त्वाचं आहे. एक आपल्याला अभिमान देणं, आणि नुसतं अभिमान देणं नाही तर त्याबरोबर त्यांची जी प्रमुख वैशिष्ट्य आहे ती आपल्या अंगामध्ये भिळवणं. हे जर केलं तर मग पुढं आपल्याला पुढील भविष्यामध्ये भारत म्हणून सर्व जगाच्या ह्याच्यामध्ये बदलांना तोंड देता येईल असं मला वाटतं. आपण जास्त आपली क्षमता जास्त प्रगल्भ होईल असं मला वाटतंय. तुम्ही सर्वांनी माझं छोटंसं भाषण, मोठं होतं ते ॲक्च्युली, छोटं केलं, छोटंसं भाषण शांतपणे ऐकून घेतलं त्यासाठी धन्यवाद. मी संयोजकांना देखील धन्यवाद देतो की त्यांनी मला संवाद साधण्याची संधी दिली. धन्यवाद. थँक्यू सर.